नमस्कार. आपले स्वागत आहे सनातन ज्ञान चॅनलवर. वास्तुशास्त्रानुसार घरातील कपाट किंवा तिजोरी हे केवळ पैसे ठेवण्याचे ठिकाण नसून ते माता लक्ष्मीचे मुख्य स्थान मानले जाते. जर तुमच्या तिजोरीत काही वस्तू दोष असतील तर कितीही पैसा कमवला तरी तो पाण्यात वाहून जातो आणि घरात सतत पैशाची तंगी जाणवते. आज आपण तिजोरी आणि कपाट संदर्भातील 12 कडक आणि अत्यंत महत्त्वाचे नियम पाहणार आहोत. 1. तिजोरीची दिशा किंवा कपाटाची दिशा. वास्तुशास्त्रानुसार घरातील पैशाचे कपाट किंवा तिजोरी नेहमी घराच्या दक्षिण भिंतीला लावून असावी, जेणेकरून ते कपाट उघडताना त्याचे तोंड नेहमी उत्तर दक्षिणेकडे उघडेल. उत्तर ही कुबेर देवाची दिशा मानली जाते. उत्तर दिशा उघडणाऱ्या तिजोरीला पैशाची आवक नेहमी वाढत राहते. 2. जुनी आणि थकलेली कागदपत्रे. अनेक लोक आपल्या पैशाच्या तिजोरीत किंवा कपाटाच्या कप्प्यात कोटे कचऱ्याची कागदपत्रे, जुनी बिल, कर्जाची कागद ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीतील अशी नकारात्मक कागदपत्रे ठेवल्याने घरातील कर्ज कधीही संपत नाही आणि पैशाचे नुकसान होत राहते. ही कागदपत्रे तिजोरीपासून दूर ठेवा. 3. आरशाचा वास्तुदोष. जर तुमच्या कपाटाच्या आतल्या बाजूला किंवा तिजोरीच्या दारावर समोरचा आरसा असेल तर कपाट उघडल्या त्याचे तुमचे पैसे दुप्पट दिसत असतील तर ते शुभ मानले जाते. मात्र तिजोरीच्या पाठीमागे किंवा तिजोरीच्या अगदी समोर असा आरसा नसावा, त्यामुळे तिजोरीची ऊर्जा परावर्तित होईल. 4. रिकाम्या तिजोरी कधीही ठेवू नका. पैशाचे कपाट किंवा तिजोरी कधीही पूर्णपणे रिकामी ठेवू नये. त्यामध्ये नेहमी काही ना काही पैसे किंवा एखादे चांदीचे नाणे नक्की असावे. पूर्णपणे तिजोरी रिकामी असेल तर दारिद्र्याने आर्थिक संकट ओढावून आणते असे मानले जाते. 5. लाल किंवा पिवळा कपड्याचा वापर. तिजोरीच्या ज्या कप्प्यात तुमचे पैसे किंवा सोन्याचे दागिने ठेवता तिथे नेहमी एक लाल किंवा पिवळा रंगाचा रेशमी कपडा अथरावा. लाल किंवा पिवळा रंग माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय आहे. या कपड्यावर पैसे ठेवल्याने घरात धनाची बरकत राहते. 6. सुगंधी अत्तर किंवा कापूर. माता लक्ष्मीला स्वच्छता आणि सुगंध अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत नेहमी कापसाच्या बोळ्यात थोडे चंदनाचे किंवा गुलाबाचे अत्तर लावणे ठेवावे किंवा काचेच्या लहान पात्रात कापूर ठेवावात. सुगंधीमुळे तिजोरीतील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. 7. तिजोरीतील उबदार आणि सुरक्षित जागा. तिजोरी कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. कपाटातील किंवा तिजोरीतील नेहमी लाकडी कपाट किंवा स्टँड असावं. तसेच बाहेरून येणाऱ्या कोणतीही अनोळखी व्यक्तीची नजर थेट तुमच्या उघड्या तिजोरीवर पडणार नाही याची सुरक्षितता जागी कपाट असावे. 8. खोट्या दागिन्यांचा संचय. अनेक महिला सोन्याच्या खऱ्या दागिन्यांसोबत प्लास्टिकचे किंवा रोल गोल्डचे खोटे दागिनेही त्याच तिजोरीत ठेवून देतात. वास्तुशास्त्रानुसार खऱ्या सोन्यासोबत खोटे किंवा इमिटेशन दागिने ठेवल्याने सोन्याची आणि लक्ष्मीची ऊर्जा कमी होते. खोटे दागिने नेहमी वेगळ्या डब्यात ठेवावे. 9. तिजोरी उघडताना कर्कश आवाज. जर कपाट किंवा तिजोरीचे दार उघडताना अथवा बंद करताना करकर असा आवाज येत असेल तर तो खूप मोठा दोष मानला जातो. या आवाजामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते आणि विनाकारण घरात मोठा खर्च उद्भवतो. दाराच्या बिजंगामध्ये लगेच तेल टाकावे. 10. जुनी नाणी आणि नोटाची व्यवस्था. तिजोरीत पैसे ठेवताना नोटा नेहमी व्यवस्थित सरळ करून ठेवाव्यात. त्या कधीही चुरगळ्या अवस्थेत असू नयेत. तसेच जुनी फाटलेली नोट असेल तर लवकरात लवकर चलनात वापरावी. तिजोरीत साठवून ठेवू नये. 11. महत्त्वाचा उपाय. तिजोरी स्वस्तिक काढणे. तुमच्या पैशाच्या कपाटावर किंवा तिजोरीवर कुंकाने किंवा सिंदुराने एक छोटे शुभ स्वस्तिक नक्की काढावे. स्वस्तिक हे सर्व प्रकारचे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत, ज्यामुळे तिजोरीचे रक्षण होते आणि धनाची वृद्धी होते. 12. लक्ष्मी मंत्र नामजप. व्हिडिओ
व्हिडिओमध्ये जर तुमचे लक्ष्मी मंत्र नामजप पूजेच्या वेळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ओम महालक्ष्म्याय नमः हा मंत्राचा नामजप करणे अत्यंत फलदायी मानले जाते. जर तुम्हाला वेळ नसेल तर मंत्र मोबाईलवर लावून पण परत फलदायी ठरते. भाविकांनो, या 12 नियमांपैकी कोणती चूक तुमच्या कपाटाच्या बाबतीत होत होती मला खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती मोलाची वाटली असेल आणि आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.